इकडे एनडीएची आज नवी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। सकाळी 11 वाजता ही बैठक आहे। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल आणि त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या टर्मचा रोड मॅप मांडणार आहेत। नरेंद्र मोदींसह एनडीएचे सर्व नेता आज राष्ट्रपती भवनमध्ये संध्याकाळी 5 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करतील। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत। शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीमध्ये एनडीएच्या या बैठकीमध्ये उपस्थित असतील। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित असतील। आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेण्यासाठी थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे भाजप आणि एनडीए, त्यासोबतच आज अनेक पक्षांच्या बैठका आहेत, एकत्रित खासदारांच्या बैठका आहेत। कसा आजचा दिवस असणार आहे दिल्लीसाठी? अमोल, 17व्या लोकसभेच्या निवडणुकीची मुदत 16 जूनला संपते आणि त्यामुळेच आता घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडेल। एनडीएच्या बैठकीसाठी अजित पवार जे आहेत ते 9 वाजता दिल्लीमध्ये पोहोचतायत। मुख्यमंत्री देखील सकाळीच दिल्लीमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील। शिवसेनेचे सर्व जे खासदार, भाजपचे खासदार जे आहेत ते रात्रीच दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता हे सर्वजण या बैठकीला जाताना आपल्याला पाहायला मिळतील। आजची महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यासोबतच एकनाथ शिंदे, अजित पवार हे सर्व वरिष्ठ मंडळी महाराष्ट्रातली या बैठकीसाठी उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एनडीएच्या या सर्व नवनिर्वाचित खासदार या बैठकीला उपस्थित असतील। या उपस्थितीमध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचं नाव या निमित्तानं या ठिकाणी घोषित होईल आणि त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेसंदर्भातला दावा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा जो मार्ग आहे तो आता आपल्याला मोकळा झालेला पाहायला मिळतोय। निश्चित धन्यवाद निलेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।